जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, शिंदे ट्युटोरियल्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी काही रूल आहेत. ते रूल आहेत ते मी तुम्हाला सांगत आहे. इथे पहा, बोर्डवर लिहित आहे LH म्हणजेच लेफ्ट हँड साइड अँड RHS म्हणजे राईट हँड साइड. आता इथे पहा, LHS म्हणजेच लेफ्ट हँड साइडला जर प्लस साइन असेल तर RHS राईट हँडला मायनस साइन येतं. लेफ्ट हँडला मायनस साइन असेल तर राईट हँडला प्लस साइन होतं. लेफ्ट हँडला जर मल्टिप्लाय असेल तर राईट हँडला डिवाइड होतं आणि लेफ्ट हँडला डिवाइड असेल तर राईट हँडला मल्टिप्लाय होतं. पहिल्यांदा हे साइन चेंज होतात. म्हणजेच इथे बघा, LHS म्हणजेच लेफ्ट हँड साइड्स अँड RHS म्हणजेच राईट हँड साइड्स. जर लेफ्ट हँड साइड्सला सम मध्ये प्लस साइन असेल तर ते राईट साइडला गेल्यानंतर ते मायनस होतं आणि इथं लेफ्ट साइडला जर मायनस साइन आला असेल तर राईट साइडला ते प्लस साइन होतं. लेफ्ट साइडला जर मल्टिप्लाय साइन असेल तर राईट साइडला ते डिवाइड होतं आणि लेफ्ट साइडला जर डिवाइड असेल तर राईट साइडला मल्टिप्लाय होतं. हे रूल्स लक्षात घेऊन आपल्याला सम सॉल्व्ह करायचे आहेत. ते कसे करायचे आहेत इथे मी तुम्हाला दाखवते. आता इथे पहा, 3 + x = 10. आता इथे लक्षात ठेवा काय दिलेलं आहे. इथे प्लस आहे, इकडे आल्यानंतर तो शिफ्ट केल्यानंतर काय होणार आहे, मायनस होणार आहे. इथे इनविजिबल साइन, इथं साइन दिलं नाही पण इथे काय साइन असतं लक्षात ठेवा, प्लसचं साइन असतं. म्हणून हा +3 शिफ्ट केल्यानंतर काय होणार आहे तर -3. म्हणून 10 - 3 x = 7. मग xचं आन्सर आलेला आहे 7. तर पुढे दुसरा एक सम पाहूया आपण. इथे लक्ष द्या, 4x = 20. आता हे सम दिलेला आहे. इथे काय दिले मी, 4x = 20. आता ह्यामधला कोणता रूल इथे फॉलो होत आहे तर ह्या दोन्हीच्या मध्ये साइन दिलं नाही तरी ह्या दोन नंबरच्या मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन असतं, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच इथे 4x म्हणजे मल्टिप्लाय आहे तर हा 4 शिफ्ट झाल्यानंतर काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. इथे मी दिलेला आहे तुम्हाला x = 20/4. मग 4 ने 20 ला डिवाइड करायचं आहे. 4 च्या टेबलमध्ये 20 आहे का तर आहे. कोणत्या प्लेसला आहे, 4 × 5 = 20. 4 × 1 = 4, 4 × 5 = 20. म्हणून x ची व्हॅल्यू आलेली आहे 5. समजलं. अजून एक घेऊया आपण पुढे. x/3 = 7. तर काय येणार आहे, अपॉन आहे म्हणजेच कोणतं इथं मध्ये साइन आहे तर डिवाइडचं साइन आहे. इथे डिवाइड केलेला आहे तर हा शिफ्ट केल्यानंतर पुढे काय होणार आहे, राईट साइडला मल्टिप्लाय होणार आहे. तर x = 7 × 3, x = 7 × 3 = 21. मग x ची व्हॅल्यू काय आलेली आहे आपली, 21 आलेली आहे. आता ह्यामध्ये अजून सम असतात वेगळ्या पद्धतीत, म्हणजे एकाच सम मध्ये आपल्याला 2-3 मेथड यूज करून आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. ते कसे असतात तर पाहून घेऊया. (4t + 3 = 7. पहा आता काय दिलेलं आहे इथं, 4t + 3 = 7. आता फर्स्ट काय करणार आहे, जो नंबर आहे 3 तो काय करणार आहे, बोथ साइडला सबट्रॅक्ट करणार आहे. म्हणजेच काय,
तर पहा इथे 4t प्लस 3 मायनस 3 इज इक्वल टू 7 मायनस 3. 3 ला 3 लेस झाल्यानंतर इथं किती आलेला आहे 4t इज इक्वल टू 7 मधून 3 लेस झाला 4 राहिला. आता इथे लक्षात घ्या काय आलेलं आहे 4t म्हणजे कोणतं साइन आहे दोन्ही नंबरच्या मध्ये मल्टिप्लिकेशनचं. तर पुढे घेतल्यानंतर काय होणार आहे t इज इक्वल टू 4 अपॉन 4 म्हणजे 4 डिवायडेड बाय 4. तर 4 ने 4 ला डिवाइड केल्यानंतर आन्सर काय येते 4 1 चा 4 4 1 चा 4. तर t ची व्हॅल्यू काय आलेली आहे इथं 1 आलेली आहे ना. इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी सोपं. त्यासाठी आपल्याला काय पाहिजेत हे साइन्स लक्षात ठेवायचे म्हणजेच लेफ्ट साइडचं साइन राईट साइडला गेल्यानंतर काय होत आहे. जर हे रूल तुमचे पाठ असतील तर तुम्ही कोणताही सम ह्या इक्वेशन मध्ये दिलेला असेल तर ते इझिली सॉल्व्ह करू शकता. कसा वाटला व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.